मित्रांनो, आर्थिक नियोजन करत असताना मला व्यावसायिक आणि उद्योजकांमधल्या अनेक गोष्टी जाणवल्या. त्या आपण आजच्या व्हिडिओमधनं पाहणार आहोत. मित्रांनो, उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यामध्ये देखील फरक आहे. काय बरं हा फरक? मित्रांनो, आपण ज्याला जंगलात आदिमानव म्हणून राहत होतो ना, त्यावेळेला देखील आपण शिकारी करायचो. आता शिकार करत असताना आपल्याला काही समस्या जाणवल्या. काय बरं त्या समस्या होत्या की शिकार करताना माझी देखील शिकार होऊ शकते. शिकार करत शोधत शोधत राहायचंय. सो ह्या ज्या समस्या होत्या ह्या सोडवण्यासाठी माणसांनी ऑब्झर्व केलं की प्राणी देखील प्रजनन करतात. मग त्यांनी प्राण्यांनाच पाळायला सुरुवात केली. त्यातून पशुपालनाचा उद्योग निर्माण झाला. मित्रांनो, उद्योग म्हणून काम करणं आणि व्यावसायिक म्हणून काम करणं ह्यात असलेला फरक हा इथेच आपल्याला लक्षात येतो. एक इंडिव्हिज्युअल शिकारी म्हणून काम करणं हे प्रोफेशनल म्हणून जगणं आहे. आणि अशा प्रकारची शिकारींची टीम जमवून किंवा पशुपालन करून चरितार्थ करणं हा उद्योजक बनण्याचा प्रवास आहे. मित्रांनो, व्यावसायिक आणि उद्योजकांमधला हा मूल फरक जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला अनेक गोष्टी सुस्पष्टपणे समजून येतात, मांडता येतात. मित्रांनो, व्यावसायिक म्हणजे एखादा चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा एखादा वकील असेल, एखादा डॉक्टर असेल. आता त्याच्या त्या प्रोफेशनल क्वालिफिकेशन प्रमाणे तो त्याचं आयुष्य सुंदररित्या जगू शकतो. त्याला हवे तेवढे पोटा पाण्यापुरते छान पैसे कमवू शकतो. त्याला जर उद्योजक म्हणून व्हायचं असेल तर त्याला इतर अनेक डॉक्टर्सना हायर करावं लागेल, इतर अनेक चार्टर्ड अकाउंटंट्सना हायर करावं लागेल, एक सुव्यवस्थापित व्यवस्था निर्माण करावी लागेल. आणि अशा प्रकारे जर त्यांनी पुढे प्रवास केला तर त्याला आपण उद्योजक म्हणून म्हणतो. पण ह्या प्रवासामध्ये अनेकांना इच्छा असते की मला फक्त व्यावसायिक राहायचं नाहीये, मला उद्योजक देखील व्हायचंय. पण त्यांची मूळ आर्थिक गणित फसलेली असतात. त्यामुळे त्यांचा प्रवास हा व्यावसायिक म्हणूनच राहतो. उद्योजकतेकडे होणारा जो प्रवास आहे तो नीटसा होत नाही. तो का होत नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की ज्या वेळेला आपण नोकरी म्हणून चरितार्थाचं माध्यम स्वीकारतो त्यावेळेला आपली निर्णय घेण्याची आणि शिस्त लावण्याची जबाबदारी आपल्या बॉसवर, आपल्या मालकांवरती सोपवलेली असते. त्यामुळे एक नोकरी म्हणून करून आयुष्य जगणं आणि व्यावसायिक म्हणून आयुष्य जगणं आणि उद्योजक म्हणून आयुष्य जगणं हे तिन्ही प्रकारच्या आयुष्याचं जगणं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वयंकेंद्री, तुम्ही आत्मनिर्भर किती आहात, तुम्ही स्वयंप्रेरणेने काम किती करू शकता याची गणितं वेगवेगळी ठरतात. जर तुम्ही पूर्णपणे आत्मप्रेरणेने काम नीट करू शकत नसाल तर आपण नोकरी करूनही सुंदर आयुष्य जगू शकतो. प्रत्येकाने व्यावसायिकच होणं, उद्योजक होणं हे काही मॅन्डेटरी नाही आहे. फक्त झालंय काय, सोशल मीडियानी आणि सतत ॲडव्हर्टाईज दाखवून अनेकांना उद्योजक होण्याची स्वप्न पडत असतात आणि ते आपला चांगला चालू असलेला जर्नी देखील सोडून देऊन उद्योजक किंवा व्यावसायिक व्हायचंय आणि या सगळ्या प्रवासात अडकत जातात. मित्रांनो, ह्यामध्ये काही अडचणी देखील आहेत. हे जर नीट समजून नाही घेतलं आपण आणि ते पॅशन आपलं नसेल तर आपल्या खूप लेवलवरती अडचणी वाढतात आणि चांगल्या प्रकारे कुशल एम्प्लॉई म्हणून आयुष्य जगता हे देखील येतच. सो लक्षात घ्या, आजच्या या व्हिडिओमधनं आपल्याला समजून हे घ्यायचंय की आपल्याला एक व्यावसायिक म्हणून जर आपलं आर्थिक नियोजन नीट करायचं असेल तर आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यावसायिक म्हणून जगताना देखील आपण स्वतःला दर महिन्याला नियमितपणे पगार घेतला पाहिजे. आपल्यातले किती जण असे आहेत की जे दर महिन्याला न चुकता ठरलेली रकमेचा पगार घेतात आणि 6 महिन्यांनी, वर्षभरांनी आपल्या व्यवसायामध्ये उत्तम आपण काम केलेलं आहे म्हणून स्वतःला इन्क्रिमेंट घेतात. बघा, जर आपण आपल्या व्यवसायासाठी काम करत असू, आपण आपल्या व्यवसायाचे एम्प्लॉईज असतो. सो त्यामुळे आपल्या व्यवसायाचे एम्प्लॉई म्हणून काम करत असताना आपण घेत असलेल्या सॅलरीमधनं आपलं पर्सनल आयुष्य झालं पाहिजे. आपल्या इन्व्हेस्टमेंट्स या त्यामधनं झाल्या पाहिजेत.
या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव आपण घेतलेल्या सॅलरीमधनं व्हायला हवी. आपल्याकडे आलेल्या गल्ल्यामधनच आपण आपलं पर्सनल आयुष्य देखील जगायला लागलो तर आपल्या कंपनीचे आलेले फंड्स आणि आपलं वैयक्तिक आयुष्य हे इतकं एकमेकांमध्ये मिसळून जातं की ते वेगळं करता येणं कठीण होऊन जातं आणि त्यामधनं व्यवसायाची देखील प्रगती थांबते, खुंटते. तो व्यवसाय मोठा होऊ शकत नाही. कारण का तर पर्सनल आयुष्य समृद्ध करण्यासाठी काही एंडच नाहीये. म्हणजे जर मी मारुती 800 गाडी घेतली तर मला वाटतं की अरे स्विफ्ट डिझायर हवी, स्विफ्ट डिझायर घेतली तर मला वाटतं की अरे माझ्याकडे एसयूव्ही हवी, आणि एसयूव्ही पण भरपूर चालवून झाल्यावरती मला वाटतं माझ्याकडे लक्झरी कार हवी. आता लक्झरी कारमध्ये पण वाटतं की अरे त्याच्यामधली अजून वेगळी प्रीमियम हवी. ते आटलं की वाटतं की माझ्याकडे हेलिकॉप्टर हवं. मग हेलिकॉप्टर पण झालं की वाटतं नाही माझ्याकडे चार्टर्ड फ्लाईट हवं. सो देर इज नो एंड टू इट. सो त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या वैयक्तिक आयुष्याला जर तुम्ही व्यवसायामध्ये घुसडलं असेल, मिक्स केलं असेल, तर तुमच्या व्यवसायाची प्रगती होणं कदापिही शक्य नाहीये. तुमचा एक व्यवसाय छोटा व्यवसाय म्हणूनच राहील. मित्रांनो, जो फरक असतो एखाद्या शिकारी आणि पशुपालनामध्ये, तोच फरक आहे या व्यावसायिक आणि उद्योजक यामध्ये देखील. ज्या वेळेला माणूस जंगलात जगत होता त्यावेळेला त्याला जाणवलं शिकारी करताना अनेक समस्या आहेत, माझा जीव देखील जाऊ शकतो, मला शिकारी करताना अनेक गोष्टी शोधत फिरावं लागतं. आता ह्या सगळ्या गोष्टी, या समस्या सोडवण्यासाठी म्हणून त्यांनी ऑब्झर्व केलं की प्राणी प्रजनन करतात, पिल्ल जन्माला आणतात. मग त्यांनी प्राण्यांना पाळायला सुरुवात केली आणि तो पशुपालक झाला. हाच टप्पा होता प्रोफेशनल टू उद्योजक होण्याचा. मित्रांनो, आपल्या देखील व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये आपल्याला उद्योजक होण्यासाठी म्हणून पशुपालन हा टप्पा स्वीकारायचा असेल तर लक्षात घ्या, काही गोष्टी सिस्टीम्सनी आखाव्या लागतात. आता या गोष्टी सिस्टीम्सनी आखण्यासाठी सगळ्यात पहिली म्हणून उद्योजक म्हणून स्वतःला आर्थिक शिस्त लावावी लागते. ही जर आर्थिक शिस्त आपण लावलेली नसेल तर आपला व्यवसायाचा प्रवास देखील खुंटत जातो. मित्रांनो, हे जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल ना, तर आपण दर महिन्याला पगार घेणं आणि त्यातनं आपलं पर्सनल आयुष्य जगणं, हा नियम सगळ्यात महत्वाचा. मग तुमच्या व्यवसायाचा जो काही आकार असेल त्या प्रमाणात तुम्हाला जर वाटत असेल जो पगार तुम्ही घ्यावा तो पगार घ्या. यू वर्क हार्ड इन युअर बिझनेस आणि तुमच्या बिझनेसला मोठं करा, आणि त्या बिझनेसला मोठं केल्याचं फळ किती घ्यायचं हे देखील तुम्हीच ठरवा. आणि तेच ठरवून तुम्हाला जमू शकेल की मला माझं आयुष्य अपग्रेड करण्यासारखं मी काही अचीव केलंय का, मी अजून त्याच्या योग्यतेचा झालेलो नाहीये, मी तेवढ्याच गणितावरती माझं आर्थिक आयुष्य देखील घडवलं पाहिजे. अशा प्रकारची आर्थिक निर्णय स्वतः पहिले घेणं हा अत्यंत महत्वाचा पाया आहे, जो अनेकांचा इथेच अडचण आलेली असते आणि ते गल्ल्यातनच पैसे काढून स्वतः आयुष्य जगत असतात. तर हे आपण टाळलं पाहिजे. मित्रांनो, पैशाला एक वेगळा वेग असतो. म्हणजे काय, जर आपण नुसते पैसे साठवलेले आहेत किंवा जे पैसे कॅश स्वरूपात 1 लाख रुपये मी आज ठेवून दिलेत, 1 वर्षभरानंतर जर मी त्याच्यातनं वस्तू आणि सेवा घ्यायला लागलो तर मला साधारण किती रुपये लागतील? 7 ते 8% जर महागाईचा दर बघितला तर 1,08,000 रुपये लागणार आहेत मला. आणि माझ्याकडे जर कॅश स्वरूपात 1 लाख असतील तर मला किती रुपयाचा शॉर्टफॉल येतोय? ऑलमोस्ट 8,000चा. लक्षात येतंय? आता हीच रक्कम जर मी सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवली असेल तर मला 3% मिळतील. जर हीच रक्कम मी एफडी करून ठेवली असेल तर मला साधारण 7% मिळतील. तरी 1% मला शॉर्टफॉल येतोय. आता लक्षात घ्या, प्रत्येकाचा हा आर्थिक वेग व्यावसायिक म्हणून समजून घेणं हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि ह्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कर्जाचा वेग. आपण व्यवसाय हा कर्ज घेऊन जर करत असू तर आपल्याला किती टक्क्याच्या व्याजाचं कर्ज मिळतंय ह्या टक्क्याचा हिशोब आणि आपला व्यवसाय किती पटीने वाढतो, किती
प्रमाणात वाढतो त्याचा पर्सेंटेजचा वेग, हे दोन वेग जर नीट लक्षात घेतले तर कर्ज घेऊन व्यवसाय करणं देखील अत्यंत महत्वाचं टूल आहे. पण फक्त कर्ज मिळतंय म्हणून कुठल्याही प्रकारे त्याचा स्पीड किंवा त्याच्यावरती व्याज किती भरावं लागेल ह्याचा आणि माझ्या व्यवसायातनं येणाऱ्या आकडेवारीचा हिशोब न करता जर मी कर्ज उचलत असीन तर मी खूप मोठ्या प्रमाणात माझ्या आर्थिक आयुष्याची गणितं बिघडवायला घेणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही कर्ज घेऊन व्यवसाय देखील करत असाल तर कर्ज घेण्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये आहात? तुम्ही हा व्यवसायाच्या ग्रोथ स्टेजमध्ये असाल तर तुम्हाला एक बेसिक मिनिमम रेव्हेन्यू हा यायला लागलेला आहे. त्यातनं तुमच्या काही एम्प्लॉईजची सॅलरी, तुमची सॅलरी ही देता येते तुम्हाला आणि एक मिनिमम लेवलचा प्रॉफिट सुद्धा अचीव करता येतोय. आता हे बेसिक मॉडेल जे आहे हे यशस्वी झालंय. आता त्याला मला स्केलेबल करायचंय, त्याला मला मल्टिप्लाय करायचंय आणि त्यासाठी म्हणून मला सिस्टीम आखायची. मला शिकारीकडून पशुपालनाकडे जायचं असेल तर मला प्रतीक्षा करावी लागेल, मला त्यात काही बदल करावे लागतील. आता हे बदल मला जमणार आहेत, करता येणार आहेत हे ओळखून मी काय केलं पाहिजे? म्हणून माझ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं असेल तर मी कर्ज घेतो. आता हे कर्ज घेत असताना जर मला जाणवत असेल की माझ्या व्यवसायाची वाढ ही साधारण 40 ते 50% वेगाने होणारी आहे आणि मला मिळालेलं जे कर्ज आहे ते साधारणपणे 10 ते 12% आहे, तर लक्षात घ्या 10 ते 12% मला उचलून व्याज द्यायचंय आणि त्याच्या 3 ते 4 पट जास्त वेगाने माझ्या व्यवसायाची वाढ होणार आहे. सो मला हे कर्ज फेडणं देखील सहज शक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये मी जर कर्ज घेत असीन तर हे कर्ज अजिबात चुकीचं नाही. हे कर्ज आपल्या व्यवसायाला अत्यंत उत्तम लेवलवरती घेऊन जाण्यासाठी महत्वाचं आहे. पण हेच कर्ज माझ्या एम्प्लॉईजचे पगार देता येत नाही आहेत, माझ्या बेसिक व्यवसायामधनं हवे तेवढे रेव्हेन्यू स्ट्रीम्स येत नाही आहेत आणि ते बेसिक बिझनेस मॉडेललाच मला जगवण्यासाठी म्हणून कर्ज घ्यावं लागत असेल तर मात्र लक्षात घ्या ही धोक्याची घंटी आहे. अशा प्रकारे जर तुम्ही कर्ज घेऊन व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमचं व्यावसायिक असण्याचं स्वप्न फक्त जगणार आहात, पण त्या स्वप्नाचं जेव्हा बिल येईल ना मित्रांनो त्यावेळेला खडबडून जाग येईल आणि ती जाग आर्थिक असेल. आणि आर्थिक गोष्टी आपण म्हणतो ना सगळ्याची सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही, त्या लेवलची ठरेल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला स्केलेबल लेवलवरचा व्यवसाय करायचा असेल, बेसिक बिझनेस मॉडेल तुमचं यशस्वी झालं असेल तरच कर्ज घेऊन व्यवसाय करावा. आता अनेक जण म्हणतात की कर्ज वाईट, कर्ज फटाफट फेडून टाकायचंय. बघा मित्रांनो, आपल्या देशातले सगळ्यात श्रीमंत मंडळी कोण? मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि अनेक ब्ला 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 मंडळी. आता जर आपण बघितलं देशातली सगळ्यात कर्जबाजारी मंडळी कोण? तरी पुन्हा हीच नावं येतात. का बरं? लक्षात घ्या, कर्ज जर वाईट असतं तर मग ह्या मंडळींनी का घेतलंय? लक्षात घ्या, कर्ज हे कॅपेबल लोकांसाठीचं टूल आहे. मग त्यासाठी जर आपण या टूलला व्यवस्थितरित्या वापरत असू तरच आपल्याला हे टूल अत्यंत आयुष्यात फायद्याचं ठरू शकेल. आपला व्यवसाय स्केलेबल लेवलवरती आपल्याला आणता येऊ शकेल. पण हेच टूल आपण बेसिक सर्व्हायव्हलसाठी वापरत असू तर ह्याच्यासारखं खतरनाक टूल आपल्या आयुष्याला, आपल्या आर्थिक प्रश्नांना संपवण्यासाठी पुरेसं ठरतं. अनेक व्यावसायिक जे आत्महत्या करतात ते आत्महत्या करायला देखील या कर्जात बुडालेले असल्यामुळे आत्महत्यापर्यंत जात असतात. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या व्यवसायाचं फायनान्शियल प्लॅनिंग नीट करणं ही काळाची अत्यंत महत्वाची गरज आहे. आता लक्षात हे घेतलं पाहिजे आपण, या स्पीडमध्ये एक स्पीड असतो आपल्या गुंतवणुकांचा. दर महिन्याला आपण काही पर्सनली गुंतवणुका करत असू तर त्या गुंतवणुकांवरती जो मला परतावा मिळतोय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतोय, त्याचा स्पीड आणि मी जे पैसे कर्ज उचललेले आहेत
त्याचा स्पीड, हा जो स्पीड आपण कम्पेअर करून बघितला तर आपल्याला जाणवतं अनेक वेळेला की आपल्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा स्पीड जास्त आहे आणि आपल्याकडे असलेल्या कर्जाचा स्पीड जो आहे, आपल्याला भरावं लागणारं जे व्याज आहे ते कमी आहे. म्हणजे मला 10% मला जर कर्जाचा हप्ता फेडायचा आहे आणि माझ्या गुंतवणुका 17 ते 18% वाढत असतील तर मला 7 ते 8% या व्यवहारामध्ये फायदा होतोय. म्हणून मी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पटापट कर्ज फेडायचंय म्हणून माझ्या केलेल्या आयुष्याच्या गुंतवणुका देखील मी जर विकून टाकत असेल आणि मी पटापट कर्ज फेड करत असेल तर लक्षात घ्या मी 17 ते 18% मिळवणारं माझं टूल विकून टाकतोय आणि 10% कर्ज वाचवतोय. व्यवसायाच्या वाढीचा वेग किती, माझ्या किती स्ट्रीम्सनी माझ्याकडे रेव्हेन्यू प्रॉफिट्स वाढत चाललेले आहेत, मी करत असलेल्या गुंतवणुका ज्या आहेत त्या गुंतवणुकांचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा स्पीड काय आहे, मी घेतलेलं कर्ज जे आहे त्याचा स्पीड काय आहे, या सगळ्या गोष्टींचा वेग लक्षात घेतला आणि महागाईचा वेग काय आहे, या सगळ्या गोष्टींचा वेग लक्षात घेतला आपण तर आपल्याला आर्थिक गणित सोडवणं सोपं होतं. त्यामुळे हा डेटा एकदा समोर घ्या, या चारही गोष्टींचा वेग समोरासमोर ठेवा आणि मग ज्या वेळेला तुम्ही डीप डाईव्ह कराल तुमच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की मी कर्ज किती घ्यावं, कर्ज किती ठेवावं, कर्ज पटापट संपवावं का, जर मी कर्ज जास्त व्याजदराच्या याच्यानी घेतलेलं असेल, चक्रवाढ व्याजाचं घेतलंय, पतपेढ्यांचं किंवा आणखीन कुठल्या शेठजींकडनं उचललेलं कर्ज आहे तर ते कर्ज मला पटपट फेडलं पाहिजे का, की मी नॅशनलाइज बँकेचं किंवा सरकारी योजनांमधनं घेतलेलं कर्ज आहे जे कंपॅरेटिव्हली खूप कमी व्याजदराचं कर्ज आहे, मग ते पटापट फेडण्यासाठी जाण्यापेक्षा जो काय त्याचा हप्ता ठरलेला आहे, जे काय त्याचा नॉर्मल स्पीड आहे त्याप्रमाणे त्या कर्जाची फेड होत राहील आणि तुमचा व्यवसाय देखील एका बाजूनी वाढत राहील. या गोष्टी समजून घेऊन आपल्या व्यवसायाकडे जर आपण बघितलं तर आपला व्यवसाय एक उत्तम व्यवसाय म्हणून पुढे येईल आणि तुम्ही देखील एक यशस्वी व्यावसायिक होऊ शकाल. सो त्यामुळे ह्या पॉइंटमधनं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा समजून घ्या की आपल्याला डेटा पाहून निर्णय घ्यायचा आहे, गट फिलिंगनी अजिबात नाही. व्यावसायिक म्हणून आयुष्य जगताना आपल्याला अनेक प्रोफेशनल्स भेटत असतात. आता हे प्रोफेशनल्स कडनं काम करून घेताना देखील आपण अनेक वेळा असा विचार करत असतो की स्वस्त्यात स्वस्त काम करून घेऊया. पण मित्रांनो लक्षात घ्या, जी गोष्ट स्वस्त असते ना त्यामध्ये इतर अनेक गोष्टी देखील दुखऱ्या खूप असतात. बघा, व्यवसाय हा कच्चा माल स्वस्त्यात घेणं आणि पक्का माल मोठ्या किमतीला विकणं ह्याला व्यवसाय म्हणतात. हे मला पण मान्य आहे. पण मित्रांनो ही झाली दुकानदारी. जर आपण व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून जर आपला प्रवास व्यावसायिक टू उद्योजक म्हणून करणार असू तर आपल्याला फक्त अशा दुकानदारीच्या मानसिकतेने विचार करून आपल्याला उद्योजक होता येईल का? अजिबात नाही होता येणार. लक्षात घ्या, जर आपल्याला उद्योजक म्हणून व्हायचं असेल तर आपण हा उद्योग का करतोय मुळात, तर समस्या सोडवण्यासाठी. मग ही समस्या सोडवण्यासाठी अत्यंत उत्तम दर्जाची सेवा किंवा प्रोडक्ट आपलं असलं पाहिजे. मग त्यासाठी अत्यंत उत्तम दर्जाचे इन्ग्रेडियंट्स किंवा उत्तम दर्जाच्या सगळ्या गोष्टी देणं ही आपली जबाबदारी आहे. आता ह्याच जबाबदारीला ज्यावेळेला आपण स्केलेबल लेवलवरती नेतो त्यावेळेला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होते आणि ती कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाली आणि सेल कॉस्ट मोठी असली की व्यवसायामध्ये फायदा देखील होतो. तो उद्योग म्हणून मोठा व्हायला लागतो. पण माणूस ज्या वेळेला प्रोफेशनल म्हणून काम करत असतो त्याला ती दुकानदारी डोक्यात पक्की झालेली असते की मला त्याच्यामधनं भरपूर फायदा घ्यायचा आहे. पण त्या फायदा मिळवण्यापोटी तो जे काही इतर व्यावसायिकांचे सल्ले घेतोय किंवा इतर प्रोफेशनल्स लोक हायर करतोय ती जर अत्यंत स्वस्त दर्जाची आणि कम अस्सल क्वालिटीची घेतली तर साहजिकच त्यांचं जे फायनल प्रोडक्ट आहे ते देखील कम अस्सल दर्जाचं होईल.
मग तुम्हाला देखील असं कम अस्सल दर्जाचं प्रोडक्ट कोणी दिलं तर तुम्ही विकत घ्याल का? मग जर तुम्ही स्वतः हे असं कम अस्सल दर्जाचं प्रोडक्ट विकत घ्यायला तयार नसाल तर तुमच्या गिराईकांनी मात्र तयार व्हावं, हा तुमच्या गिराईकावरती देखील अन्याय ठरेल नाही का? लक्षात घ्या, आपले मुकेश अंबानी किंवा गौतम अदानी हे काही जगातले सगळ्यात बुद्धिमान मंडळी आहेत असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही. हे काही जगातले सगळ्यात बुद्धिमान लोक आहेत असं अजिबात नाही. मात्र त्यांना जगातल्या सगळ्यात बुद्धिमान लोकांना ना नोकरीवर ठेवता येतं किंवा प्रोफेशनल म्हणून हायर करता येतं आणि त्यामुळेच ते आज सगळ्यात मोठे उद्योजक आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, व्यवसाय मोठा करण्यासाठी तुम्हाला बुद्धिमत्ता लागत नाही. व्यवसाय तुम्हाला मोठा करण्यासाठी शहाणपण असावं लागतं. कुठलं शहाणपण? तर ते शहाणपण की मी नक्की काय काय करू शकत नाही ह्याचं शहाणपण. काय होतं, ज्या वेळेला आपण व्यावसायिक म्हणून काम करत असतो त्याला आपण शिकारी मानसिकतेने जात असतो. त्यामुळे आपल्याला वाटत असतं मला सगळंच येतं, मला सगळंच कळतं, मीच सगळं करणार. पण त्याच मीच सगळं करणार या जर्नीमध्ये जर आपण हीच गोष्ट सगळीच आपण करायला लागलो तर बघा, आपण ज्या गोष्टीमध्ये उत्तम नाही आहोत ती गोष्ट देखील आपण करतोय, मग ती गोष्ट आपण 3ऱ्या 4थ्या क्रमांकाची करतोय. त्यामुळे आपल्या एकंदरीतच पूर्ण उद्योगाची क्वालिटी जर आपण बघितली तर ती डिग्रेड होते. मुकेश अंबानी काय सगळी कामं स्वतःच करतात? गौतम अदानी सगळी कामं स्वतःच करतात? नाही. ते प्रत्येक कामासाठी सगळ्यात उत्तम दर्जाचा प्रोफेशनल कोण आहे ते ओळखतात आणि त्याचं काम त्याला करू देतात. त्याच्यासाठी जे काही योग्य ती त्याची फी असेल ती योग्य ती फी त्याला देऊन टाकतात आणि तो काम नीट करतोय की नाही करतोय यावरती फक्त देखरेख ठेवतात. आणि ते काम व्यवस्थित होत राहून त्यांना त्यांची फी मिळत राहणं देखील त्यांना हवं असल्यामुळे ते काम देखील त्यांचं उत्तम करत राहतात आणि त्यामध्ये प्रथम दर्जाचं काम होतं. आणि ते प्रथम दर्जाचं काम झालं की आउटपुट देखील प्रथम दर्जाचं होतं आणि ती कंपनी देखील प्रथम दर्जाची म्हणून पुढे येते ना. आपल्याला असं एक ऑर्डिनरी व्यावसायिक म्हणून आयुष्य जगायचं असेल ना तर आपण सगळीच गोष्टी आपण 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 करत राहिलो तर लक्षात घ्या, आपण सगळ्याच गोष्टीमधले तज्ञ कधीही होऊ शकत नाही. हा शहाणपणा आपण आपल्या बुद्धिमान बनण्याच्या प्रवासामध्ये कुठेतरी सोडून देतोय. आणि व्यवसाय हा शहाणपणानेच केला जातो, फक्त बुद्धिमत्तेने व्यवसाय मोठा होत नाही, शहाणपणाने व्यवसाय मोठा होतो. तुमचं आर्थिक आयुष्य आणि तुमच्या व्यवसायाचं आर्थिक आयुष्य हे वेगवेगळं ठेवणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि ह्या गोष्टी करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण आपल्या व्यवसायावरती खूप प्रेम करत असतो. त्यामुळे व्यवसायासाठी देखील गुंतवणुका करण्याची अनेकांची मानसिकता असते. ही गोष्ट अत्यंत चांगली आहे, व्यवसायासाठी देखील गुंतवणुका कराव्या, पण त्या गुंतवणुकांना आपण नाव देणं हे गरजेचं आहे. आपण आपल्या रिटायरमेंटसाठी ठेवलेले पैसे, आपल्या मुलांसाठी ठेवलेले पैसे, आपल्या इमर्जन्सीसाठी ठेवलेले पैसे, आपल्या लाईफस्टाईल अपग्रेडेशनसाठी ठेवलेले पैसे, असे वेगवेगळी बास्केट्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स वेगळी करून ही गोष्ट प्रोटेक्ट करावी, ही गोष्ट वेगळी करावी आणि व्यवसायासाठीचे ठेवलेले पैसे ही गोष्ट वेगळी ठेवावी. आता व्यवसायासाठी गुंतवणुका करून तुम्ही ज्या ठेवलेल्या आहेत त्यावरती मिळणारा स्पीड ऑफ रिटर्न ही गोष्ट देखील समजणं अत्यंत गरजेचं आहे. जर व्यवसायासाठी ठेवलेला स्पीड ऑफ रिटर्न आपण नीट समजून घेतला नाही तर आपली अडचण होते. आणि आपण जर त्या गुंतवणुका विकून आपण डायरेक्टली आपल्या व्यवसायात खर्च करत असू त्यापेक्षाही आपल्याला जर आपण ह्या गुंतवणुका केल्या त्याच्यावरचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट केला आणि जर लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड हे टूल देखील आपण वापरलं तर मित्रांनो बघा, आपले फंड्स आपल्याला जर एक 17-18% रिटर्न देत आहेत आणि त्यांना आपण गहाण ठेवून 10% जर कर्ज घेतलं आणि आपल्या व्यवसायातनं कर्ज फेड करता आली तर आपल्याकडच्या व्यवसायासाठी ठेवलेल्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या देखील तशाच राहतात, त्या 17-18% वाढत राहतात आणि व्यवसायाचं
फुलफिलमेंट होऊन व्यवसायाचं कर्ज व्यवसाय फेडून देखील टाकतं. सो अशा प्रकारे व्यावसायिकांनी एक व्यवसायासाठी ठेवायच्या गुंतवणुका वेगळ्या ठेवायच्या. आता लक्षात घ्या, ह्या गहाण ठेवण्यासाठीच्या, तारण ठेवण्यासाठी आपण करत असलेल्या गुंतवणुका ह्या आपल्या पर्सनल आयुष्याचे खर्च, पर्सनल आयुष्यासाठी ठेवलेल्या, रिटायरमेंटसाठी, मुलांसाठी ठेवलेल्या गुंतवणुका ह्या आणि आपल्या व्यवसायासाठीच्या गुंतवणुका या वेगवेगळ्या ट्रीट करणं आणि त्या वेगळ्या ट्रीट केलेल्या ज्या आहेत त्यांना तारण म्हणून ठेवणं, अशा प्रकारे कुशल नियोजन करून आपण आपल्या व्यवसायासाठी लागेल त्यावेळेला पैशाची उभारणी देखील करू शकत असतो. सो अशा प्रकारे आपण गुंतवणुका करत असताना स्मार्ट असणं आणि आर्थिक नियोजनकाराचा सल्ला घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण एक कुशल व्यावसायिकही होतो आणि कुशल गुंतवणूकदारही. मित्रांनो, इथून पुढच्या काळामध्ये जिथे महागाई प्रचंड वेगाने वाढते त्याला फक्त कुशल उद्योजक होऊन भागणार नाहीये. हे वेगवेगळ्या स्पीड्सचा कंपॅरिझन, त्याचा डेटा समोर ठेवून कधी कर्ज घ्यावं, कशा अगेन्स्ट कर्ज घ्यावं, कर्ज कधी घेऊ नये, कुठल्या गुंतवणुका कराव्या, कुठल्या गुंतवणुका करणं टाळावं, हे सगळ्या गोष्टी प्रोफेशनली करण्याच्या आहेत. सो त्यासाठी प्रोफेशनल सल्ला घेऊन तुम्ही या गुंतवणुका आणि आर्थिक निर्णय घेतले तर तुमचं आर्थिक आयुष्य देखील सुंदर राहील आणि तुमचा व्यवसाय देखील फळेल, फुलेल आणि मोठा होईल. मित्रांनो, लक्षात घ्या, कुठली गोष्ट प्रोफेशनली करून घेणं आणि जो ज्याच्यातला नंबर 1 आहे, तुमच्या संपर्कातला जो कोणी नंबर 1 प्रोफेशनल असेल त्याला हायर करा. त्याला तो व्यवस्थितरित्या काम करणार आहे नाहीये हे शहाणपणाने तपासत राहा. त्याच्याकडनं आलेला सल्ला हा निरपेक्ष आहे नाहीये हे तपासत राहा आणि तुमच्या बुद्धिमत्तेवरती शहाणपणाची पकड कधीही ढिली पडू देऊ नका. फक्त बुद्धिमत्तेने मीच सगळी कामं करणार असं देखील करू नका आणि प्रोफेशनलला देऊन टाकलंय तर मी फक्त डोळे झाकून सगळं प्रोफेशनलकडनंच करून घेईन असं देखील करू नका. प्रत्येक जण या विश्वात आपल्या स्वार्थाने देखील मोटिवेटेड असतो. सो त्यामुळे त्यांनी दिलेला हा सल्ला हा अतिस्वार्थी तर नाही आहे ना, हे आपल्या शहाणपणाच्या ऊर्जेने नेहमी तपासत राहणं एक कुशल व्यावसायिकासाठी अत्यंत गरजेचं आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या सगळ्या मित्रांना, व्यावसायिकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असे अनेक दर्जेदार व्हिडिओ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.